मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय की राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीनं, मुत्सद्देगिरीनं संताजी, धनाजी सारखे वीर तयार केले. त्यांच्यामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली. ते कसे होते तर मन मिळावू विचारी असे ते होते. मराठा स्वराज्यामध्ये त्यांनी सगळ्या कर्तबगार माणसांना एकजूट केले, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी 11 वर्ष प्रखरतेने अशी मुघलांशी झुंज देत राहिले. अत्यंत कठीण समय स्वराज्यासाठी संपूर्णपणे संरक्षण ही त्यांची अत्यंत मोलाची अशी कामगिरी होय. 2 मार्च 1700 मध्ये अत्यंत अल्प अशा आजाराने त्यांचं निधन झालं. रियासतकार गो सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केलेला आहे. स्थिर बुद्धी म्हणजे काय तर प्रत्येक जी गोष्ट, जी संकट, जी अडचण येते त्याच्यावरती शांततेने उपाय योजना करणे. आणि त्यांनी हा केलेला उल्लेख अगदी पूर्णपणे यथार्थ वाटतो. त्याच्यानंतर पुढे बघूया महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला परत वाटलं की आता आपण संघर्ष जिंकला, पण परिस्थिती मात्र उलटी होती. कशी होती? उलटी. तो लढाया मागून लढाया जिंकत होता, मात्र त्याला युद्ध जिंकता येत नव्हतं. तो हल्ले करायचा, तिथले प्रदेश घ्यायचा, काही नुकसानही करायचा, तो भरपूर करायचा, पण त्याला मूळ उद्देश हा मिळत नव्हता. अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या समोर आल्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागात जाण्याच्या अगोदर उपक्रमात आपण बघूया की भोसले घराण्यांची वंशावळ आपण बघतोय. पहिल्यांदा आहेत मालोजी राजे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल आहेत शहाजी राजे. मग त्यांची कारकीर्द दिलेली आहे. मग शहाजी राजांचे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र, नंतर संभाजी आणि व्यंकोजी. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांचे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र आपण बघतोय छत्रपती रामराजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र पण बघतोय की ताराबाईचे पुत्र होते हे शिवाजी महाराजांचे. ते आहेत रामराजा, सातारा गादीकडे दत्तक म्हणून ते होते. कुणाचे? हे राजाराम महाराजांचे पुत्र आहेत छत्रपती शिवाजी. आता पुढे जाऊया. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचं वर्णन पुढील शब्दामध्ये केले गेलेलं आहे की ती अतिशय बुद्धिमान आणि शहाणी अशी राणी होती. सैन्याची संपूर्ण व्यवस्था, सगळा राज्यकारभार याच्या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा लौकिक जो होता हा खूप मोठा होता. त्याच्यानंतर मग छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी आपल्या सरदारांच्या सहाय्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा हा संघर्ष नेटाने चालू ठेवला. पुढे आपण बघतोय आपल्या मुद्द्यामध्ये की औरंगजेबाने मराठ्यांची पन्हाळा, सातारा हे ठिकाणं तर जिंकली, तर मराठ्यांनी मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशामध्ये धडक मारली होती. आणि ताराबाईंनी आपल्या युद्धाचं क्षेत्र काय केलं? विस्तारलं. बघा, एक स्त्री असून सुद्धा ते पण पती हयातीत नाहीत, त्यांच्या माघारी हे इतकं मोठं त्यांनी क्षेत्र आपलं वाढवलं होतं आपल्या ताराबाईंनी. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर
मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. हे सरदार अतिशय प्रामाणिक आपल्या स्वराज्याशी, आपल्या धण्याशी म्हणजे आपल्या छत्रपती राजाराम महाराजांशी, ताराबाईशी, आणि अत्यंत त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. पुढे बघूया. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला, राज्य राखलं, सर्व कारभार एका हाती घेऊन सरदारांना स्वराज्याला जोडून ठेवलं. सिरोज, मंदसौर, माळवा इथपर्यंत त्यांनी मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफी खान लिहितो की इतिहासकार की राजारामाची बायको ताराबाई हिनं विलक्षण धामाधूम उडवली होती आणि ती तिच्या सैन्याचं नेतृत्वाचं आणि मोहिमेच्या व्यवस्थेचं गुण प्रगत झालं. मराठ्यांचं आक्रमण आणि त्यांची धामधूम ही दिवसेंदिवस वाढतच गेली आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा पुढे महाराणी ताराबाई यांनी चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायामुळं औरंगजेब अगदी हताश झाला होता, थकला होता. तो कित्येक वर्ष तो आपल्या मराठ्यांशी लढत होता, सगळ्या मराठा राज्याशी तो लढत होता. शिवरायांपासून ते महाराणी ताराबाई पर्यंत त्याचा प्रवास हा चालू होता. सतत 25 वर्ष मराठे आणि मुघल हा संघर्ष चालूच होता. मराठ्यांचा पाडाव करणं हे मुघलांना कधीच जमलं नाही, हे विशेष असं आहे. पुढे बघूया. अशा परिस्थितीमध्ये मग औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर मध्ये झाला आणि त्यांच्या या मृत्यूबरोबरच हा मराठ्यांचा संघर्ष संपला. पुढे इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित तुम्हाला? छान. पुढे जाऊया. तर अजून आपल्याला शिकायचं आहेच, अजून भरपूर असं आपल्या इतिहासामध्ये आहे इथपर्यंत, कारण आपला इतिहास थांबत नाही, अजून पुढे आहे. मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली ही साम्राज्याची लालसा होती आणि मराठ्यांच्या मनातल्या या स्वातंत्र्याची आकांक्षा याच्यातील हा लढा होता. त्यामध्ये आपल्या या मराठ्यांचाच विजय झाला. इतकंच नाही तर नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर निर्माण झालेली ही राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे हे अग्रेसर राहिले. अगदी सर्वप्रथम दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार बघितला आणि सगळ्यांचं रक्षण सुद्धा केलं. त्यामुळं 18वे शतक हे मराठ्यांचं शतक असं मानलं जातं. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा हा इतिहास आपण आपल्या पुढच्या धड्यामध्ये म्हणजेच आपल्या पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये आपण बघणार आहोत की टिपा लिहा या अंतर्गत महाराणी ताराबाई बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया.